सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, पुणे वाहतूक पोलिसांनी एक नवीन मोहीम सुरू केलेली आहे. ती म्हणजे दंड न भरल्यास लायसन होणार रद्द. हा कष्टकरी चालकांवर एक प्रकारे अन्यायच केला जात आहे. याच विषयावरती खास करून आज आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करणारा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. नमस्कार सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. मित्रांनो, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या फेसबुक पेजवरती या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. आणि यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा. अशी सुद्धा विनंती या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपणा सर्वांना करतो. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या, अत्यंत गंभीर असणाऱ्या, लाखो वाहन चालकांच्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या, त्यांच्या आयुष्याशी संबंधित असणाऱ्या विषयावरती आपल्यासमोर बोलण्यासाठी आलेलो आहे. मित्रांनो, समजून घ्या नेमका विषय काय आहे. तुम्हाला तर माहिती आहे, सध्या पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून एक आगळी वेगळी मोहीम राबवण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. ती जर म्हणजे कोणती असेल तर वाहन चालकांनी ई चलनाचा दंड 30 दिवसात भरला नाही तर त्यांचे ड्रायव्हिंग लायसन रद्द करण्याची प्रक्रिया सध्या जोरात सुरू करण्यात आलेली आहे. आता प्रश्न असा निर्माण होतोय की दंड न भरल्यामुळे थेट एखाद्या व्यक्तीचा रोजगार तुम्ही हिरावून घेण्याचा अधिकार तुम्हाला प्रशासनाने दिला आहे का? पोलीस न्यायाधीश केव्हापासून बनलेले आहेत? भारतीय संविधान आणि कायदा स्पष्ट सांगतो, शिक्षा देण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे. खरं आहे का खोट आहे? मग पोलिसांचे काम आहे का कायद्याची अंमलबजावणी करण्याचे, वाहतूक नियंत्रण, नागरिकांची सुरक्षा? पण आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की पोलीसच नोटीस देणार, पोलीसच निर्णय घेणार आणि अप्रत्यक्षपणे शिक्षा सुद्धा पोलीसच देणार. नैसर्गिक न्याय तत्वांच्या पूर्ण सर्व काही विरोधात आहे. ई चलन प्रणालीतील हा सगळ्यात मोठा सावळा गोंधळ आहे. आज हजारो चालकांची तक्रार आहे, हजारो चालकांनी तक्रार केलेली आहे. गाडी पुण्यात असताना चलन दुसऱ्या ठिकाणचे येते कसे? नंबर प्लेट चुकीची वापरली जाते, चुकीची वाचली जाते. जुने वाहन विकले तरी दंड नवीन मालकाऐवजी जुन्याच मालकाला येतोय. काय वाटतंय तुम्हाला? फोटो स्पष्ट नसतात. अशा चुका असताना तपास न करता लायसन्स रद्द करणे म्हणजे सरळ सरळ अन्याय करणे नाही का? हा फक्त दंडाचा प्रश्न नाही बरं का, रोजगाराचा प्रश्न आहे. मित्रांनो, ड्रायव्हिंग लायसन हे कागद नाही. खरं आहे का खोट आहे? ते हजारो कुटुंबाची उपजीविकेचे साधन सुद्धा आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ऑटो चालक असेल, रिक्षा चालक असेल, टॅक्सी चालक असेल, टेम्पो चालक असेल, एव्हाना ट्रक चालक सुद्धा असेल. मित्रांनो, यांच्या घरातील चूल या लायसनवर अवलंबून असते. लायसन्स रद्द म्हणजे रोजगार बंद, कर्जाची थकबाकी, कुटुंबावरती उपासमारीची वेळ येणे. याची जबाबदारी कोण घेणार? पोलीस प्रशासन घेणार आहे का? प्रशासन महसूल गोळा करते की सेवा देते? आज नागरिकांमध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी जी मोहीम आखलेली होती का ती मोहीम दंड वसूल करण्यासाठी आखलेली आहे? दंड वसुली वाढवण्यासाठी. कारण रस्त्यावरती खड्डे कायम आहेत, पार्किंगच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहे, ट्रॅफिक तासन तास या पुणे शहरामध्ये जाम होत आहे. दंड मात्र वाढतच चाललेला आहे. मित्रांनो,
चुकीने लायसन रद्द झाले तर कल्पना करा, एखाद्या चालकाचे लायसन जर चुकीने रद्द झाले तर त्यानंतर अपघात झाला तर काय होणार? मग त्या गोष्टीला जबाबदार कोण आहे? त्याच्याकडे जर लायसनच नसेल तर मग जबाबदार कोण आहे? प्रशासन का तो गरीब चालक का त्याचे कुटुंब? याचं सुद्धा उत्तर द्यावं. अत्यंत गंभीर प्रश्न आहे हा. संभाजी ब्रिगेडची स्पष्ट भूमिका आहे. संभाजी ब्रिगेडने कष्टकरी जनतेसोबत ठामपणे उभे राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. म्हणून येत्या काळामध्ये आमच्या मागण्याही या ठिकाणी स्पष्ट आहे. लायसन्स रद्द करण्याचा निर्णय त्वरित थांबवला पाहिजे. ई चलन प्रणाली सुधारली पाहिजे. चालकांना सुनावणीची संधी द्यावी लागेल. न्यायालयीन प्रक्रिया लागू करावी. सरकारला या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं स्पष्ट इशारा देण्यात येतोय. विनंती नाही, इशारा आहे. आम्ही संघर्ष करणारी संघटना आहोत. आम्ही गोरगरीब जनतेचे प्रश्न रस्त्यावरती उतरून सोडवू. प्रथम आम्ही लोकशाही मार्गाने आवाज उठवत आहोत. सरकारने त्वरित हस्तक्षेप केला पाहिजे, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलनं उत्तर दिलं जाईल. रस्त्यावरती उतरायला सुद्धा आम्ही कमी करणार, मागे पुढे पाहणार नाही. जन आंदोलन उभे केले जाईल. गरज पडल्यास न्यायालयीन लढा सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये लढला जाईल. चालक बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून संदेश आहे. सर्व चालक, मालक आणि कष्टकरी बांधवांना माझे या ठिकाणी आव्हान आहे. घाबरू नका. संघटित व्हा आणि संघर्षाला तयार राहा. आपल्या अधिकारासाठी आपल्यालाच लढावं लागेल, आपल्याला समोर जावं लागेल. लोकशाहीमध्ये आवाज उठवणे हा काही गुन्हा नाही. हा तुमचा अधिकार आहे, आपला मूलभूत अधिकार आहे. शेवटचा संदेश सरकारनं नागरिकांना गुन्हेगार समजू नये, तर भागीदार समजलं पाहिजे. कायद्याचा आदर आम्ही जरूर करतो, पण अन्याय कधीही सहन केला जाणार नाही. एवढं मात्र या ठिकाणी ठणकावून इशारा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय मित्रांनो.